नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण शेवभाजीचा मसाला बनवणार आहे। त्यासाठी तव्यामध्ये आपण 2 चमचे तेल घातले। तेल गरम झालं मी खोबरं घातले बघा। खोबऱ्याचा कलर बदलेपर्यंत तांबूस होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा। शक्यतो लोखंडाच्या तुम्ही भांड्यात तुम्ही असेच मसाला भाजून घ्या, छान चव येते। कढई असो तवा असो त्याच्यामध्ये असं मसाला भाजून घेतल्याने टेस्ट भारी येते बघा। आणि नेहमी आपण तेच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर आपण वेगळी काहीतरी भाजी बनवूया। आता उन्हाळ्यात कसं जेवण जात नसतं, आपल्याला काहीतरी वेगवेगळे पदार्थ करून खाल्ल्याने जेवण पण जास्त दोन घास जातंय। खोबरं चांगलं तांबूस करायला असतं आपण भाजून घेतलेलं आहे। आता त्याच तेलात आपण कांदा घालणार आहे। 2 कांदे मी बारीक पातळ चिरून घेतलेत उभं, ते घालूया। कांदा असा छान कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, तांबूस कलर येईपर्यंत गवळा गवळा। आता 5-7 लसणा पाकळ्या घालूया, आलं घालूया, 10-12 कढीपत्त्याची पानं घालूया। छान टेस्ट येते अशी कढीपत्त्याची पानं घातली ना भाजीमध्ये। आपण वरनं टाकलं तर काढून टाकतो ताटामधून, तर असे वाटून घातली ना आपल्या पोटामध्ये पण जाते ते, आणि आपल्या केसासाठी पण छान आहे कढीपत्ता। टमाटे घातले मी बारीक चिरून। सर्व आता हे आपण भाजून घेतले बघा, चांगलं भाजले। काढून घेऊया आणि थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे। आता थंड झालं आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया सर्व। परत मी कांदा लसूण टमाटर घालते, नंतर खोबरं घालते, जास्तला खोबरं घालते बघा। मग चांगलं वाटलं जाते। पाणी घालूया आपण, आणि वाटून पेस्ट बनवून घ्यायचे। आता आपण कढई ठेवल्या गॅसवर, 2 चमचे आपण कढईमध्ये तेल घालते बघा। 1 चमचा मोहरी घातले, 1 चमचा जिरं घाले। जिरं मोहरी चांगली फुलू द्यायची आपल्याला। त्यामध्ये आता हे वाटलेला मसाला घालायचा, अशी पेस्ट बनवून घेतली बघा मी। सर्व मसाला घालून तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहे मसाला। चांगला असा परतून घेतला ना मसाला, टेस्ट छान येते आपल्या भाजीला। 1 चमचा जिरा पावडर घातला, धना पावडर घाले 1 चमचा, किचन किंग मसाला घाले 1 चमचा, हळद घाले किंचित, लाल तिखट घातले मी 1 चमचा। सर्व मसाला आपण चांगलं परतून घेणार आहे बघा, ते सुटेपर्यंत परतून घ्यायचे। तर कढईला मसाला चिटकू नये म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ओतले। असं केल्याने मसाला आपल्या कढईला चिटकत नाही। आता गरम पाणी घालायचं, थंड पाणी नाही घालायचं भाजीत। मी गरम पाणी घातले, 1 तांब्या घातले किंवा नंतर 1 अर्धा ग्लास घातले। ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार पातळ दाटसर करू शकता तुम्ही, जास्त पण पातळ आणि जास्त पण घट अशी दाटसर नाही बघा। चवीपुरते मीठ घाले, चांगली खळखळून एक उकळी काढून घ्यायची आपल्याला। जो झाकण ठेवायचं अर्ध उघडं ठेवायचं, तरी आपल्या बघा भाजीला आली। तरी पण आपण तडका देऊया। तडक्या पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम केलंय, हिंग घातलाय आणि लाल तिखट घातलंय कलरसाठी, आणि आपण हे तडका वरून दिलाय बघा। असा तडका दिला ना छान टेस्ट येते आणि कट पण येतोय। तरी पण मी जास्त तेलाचा वापर नाही केला, तर का तर आपल्या शरीरात तेल चांगलं नसतं म्हणून मी। आणि झाकण ठेवल्याने उकळी काढून घेऊया। आपली भाजी आता तयार झाली बघा, शेवभाजीचा रस्सा। वरून कोथिंबीर घालूया आपण बघा, किती खूप मस्त झाले। भाजीला काय नसलं तर तुम्ही असं करू शकता, बनवू शकता। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया भाजी।
तुम्हाला कट आवडत असला तर तुम्ही अजून तेलाचा वापर केला तर चालते. एक वाटी भरून आपण शेव ठेवली आहे बाजूला. चपाती घेऊया. तुम्ही चपाती बरोबर, भाताबरोबर, भाकरीसोबत, तांदळाच्या, ज्वारीच्या खाऊ शकताय. जरा तर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन कोण असेल त्याने जा. कांदा घेऊया, लिंबू घेऊया आणि अशी भाजीमध्ये शेव घालूया. खूप टेस्टी लागते बघा. तर उन्हाळ्यात काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनवून खावे. वरून लिंबू पिळून घेऊया. धन्यवाद. बाय बाय.